राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात व्यक्त केलेल्या मनोगतात प्रभू श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करत असल्याचं वादग्रस्त विधान केल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आव्हाडांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना त्यांना घरचा आहेर दिलाय। त्यांनी ट्विटरवर पोस्ट टाकून आव्हाडांवर खोचक सल्ला दिलाय। आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जातीजातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं। याबाबत आता जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केलाय। तसंच कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही, इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे माझं काम नाही। काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो। आमचा पांडुरंग तोच राम आहे। त्या श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हणलं की ते मांसाहारी होते। हा वाद मला वाढवायचा नाही। वाल्मिकी रामायणामध्ये ते लिहिलं असेल आणि त्याच्यावर कुणाचा आक्षेप असेल त्यानं ते सांगावं। अन्नपुराणी चित्रपटात वाल्मिकींनी रामायणात लिहिलेला श्लोक म्हणून दाखवलाय। मी कुठलेही भाष्य अभ्यासाशिवाय केलेले नाही। माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। महात्मा फुलेंच्या आयुष्यावर आधारित सत्यशोधक सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे। हा सिनेमा उद्या 5 जानेवारीला सगळीकडे रिलीज होणार आहे। सत्यशोधक सिनेमाची टीम सध्या विविध राजकीय व्यक्तींना भेटून सिनेमाचं प्रमोशन करतेय। अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्यशोधक सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग पार पडलं। यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतेच्या विचारांची प्रतीक असलेली पगडी अजितदादांना देण्यात आली। यावेळी सिनेमात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणारे कलाकार संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान अजितदादा गटानं जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। तसंच जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध केला। वीरेंद्र वाघमारे या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना हा निषेध नोंदवला। यावेळी त्यांच्या हातात श्रीरामाची प्रतिमा होती। यावेळी आव्हाडांच्या घराबाहेर ते श्रीरामाची आरती देखील करणार होते, पण पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत वाघमारे यांना पोलिसांच्या वाहनात बसवून ताब्यात घेतलं। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात ठाणे शहर महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध केलाय। यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलंय। यावेळी महिला मोर्चा महिला कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतलंय।